मुंबई महापालिकेसाठी महायुतीची बैठक सुरू झाली आहे। आशिष शेलार यांच्या हँगिंग गार्डन इथल्या बंगल्यावरती महायुतीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। आशिष शेलार यांच्यासह अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर या बैठकीला उपस्थित आहेत, तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि उदय सामंत हे या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, मुंबईसाठी अजूनही बैठकांचं सत्र महायुतीचं सुरू आहे। आजच्या बैठकीत काय चर्चा होतीये? भाजपकडनं जवळपास 100हून अधिक एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे, मात्र अजूनही 40 ते 45 जागांसंदर्भातलं एबी फॉर्मचं वाटप आपल्याला आज झालेलं दिसत नाही आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर शिवसेना आणि भाजप या दोघंही काही जागांवर जो तिढा आहे तो आपल्याला अजूनही पाहायला मिळतो आहे। साधारणपणे 5 ते 7 जागा असल्याची सूत्रांची माहिती आहे, ज्यामध्ये तिढा कायम आहे आणि त्या जागांवर दोघांचाही दावा आपल्याला दिसतो आहे। त्याच संदर्भात आता आपल्याला बैठक पार पडताना पाहायला मिळत आहे। मी सध्याला आहे आशिष शेलार यांच्या हँगिंग गार्डन इथल्या बंगल्याच्या तिथे, आणि इथं सध्याला बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने जर का पाहायचं तर या बैठकीसाठी आशिष शेलारांसोबतच मुंबई अध्यक्ष असतील अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर अशी काही नेते मंडळी ही भाजपकडनं, तर शिवसेनेकडनं राहुल शेवाळे आणि उदय सामंत हे या बैठकीला पोहोचलेले आहेत आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। एकूणच या जागांसंदर्भातला तिढा सुटतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रामुख्याने उद्याला यातल्या काही जागांसंदर्भात जे एबी फॉर्म देत अर्ज जे आहेत ते भरले जातील, मात्र यादी जी आहे ती अद्यापही आपल्याला या जागांसंदर्भातली समोर आलेली पाहायला मिळत नाही। त्यामुळे या जागांसंदर्भातला तिढा सुटल्यानंतर नेमके कशा पद्धतीने बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न या नेत्यांकडनं होतोय का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।